भीमा नदीला पूर आलाय, त्यामुळे पंढरपूर शहरात पूरस्थिती आहे। 60 ते 70 कुटुंबांच्या स्थलांतराची तयारी केली गेली आहे। उजनी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आलाय। भीमा नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। उजनी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या केला जातोय। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पंढरपुरात भीमा नदीला पूर आलेला आहे। 60 ते 70 कुटुंबांना आता सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी केली जाते। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सचिन कसबेनी, पाहूया। पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसानंतर उजनी धरण 100% भरलंय। त्याचबरोबर नीरा नदीवरलं वीर धरण सुद्धा 100% भरलेलं आहे। त्यामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये भीमा आणि नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। काल सायंकाळपर्यंत भीमा नदीमध्ये 80,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता, तर नीरा नदीमध्ये वीर धरणातून 63,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता। त्यामुळे आता आपण बघतोय या ठिकाणी पंढरपूरमध्ये भीमा नदीचं हे रूप आहे। भीमा नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि या भीमा नदीनं आता जे प्रशासनानं जो इशारा दिलेला आहे त्यानुसार भीमा नदीच्या पात्रालगत ज्या सखल झोपडपट्ट्या आहेत, अंबाबाई झोपडपट्टी असेल, व्यासनारायण झोपडपट्टी असेल, या ठिकाणी दुपारनंतर पाणी शिरण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। त्यानुसार या ठिकाणच्या 70 ते 80 कुटुंबांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या। या सर्व कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे। जवळपास 600 ते 700 लोक यामध्ये बाधित होऊ शकतात। या सर्वांना राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। आपण बघतोय भीमा नदीच्या या पाण्यामुळे जी नदीकाठची शेत आहेत त्यामध्ये पाणी घुसलेलं आहे, त्यामुळे शेतीचं सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना दिसतंय। आणि आता भीमा नदीमध्ये जवळपास 60,000 क्युसेक इतका विसर्ग वाहतोय आणि दुपारनंतर यामध्ये दुप्पट वाढ होऊन 1,20,000 ते 30,000च्या आसपास हे पाणी जाणार आहे। त्यामुळे भीमा नदी काठच्या सकल भागामध्ये हे पाणी शिरणार आहे। प्रशासनानं त्या पद्धतीची तयारी केल्याची माहिती आपल्याला मिळते। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।